देवता व रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून व कैलासवासी रत्नाकर विश्वनाथ साळकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून गोमंतक दैवज्ञ ब्राह्मण संघ व श्री कालिका नाट्य मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्ष सादर करीत आहोत 2 अंकी धमाल विनोदी नाटक श्यामची मम्मी। सोसायटीतले लोक आठवड्यातून एकदा का होईना पण मला मुद्दाम ढोलकी वाजवायला बोलवतातच। मी काय म्हणतो मैताच्या वेळी ढोलकी वाजवण्यात काय वाईट आहे? काय वाईट आहे सांग मला? तुमची ती ढोलकी ऐकून माझा एक नातेवाईक जिवंत झाला होता। ती माझी ढोलकी ऐकून नाही गेली, तुझा हंबाडा ऐकला त्यानं। तुमच्या कानी कपाळी किती ढोल बडवले, तुम्ही काही सुधारणार आहात काय? मग हा कार्टा का नाही आला अजून? अगं आता श्याम कशाला हवाय तुला? बाप आहात ते कोण आहात तुम्ही? नवरा आहे मी तुझा। श्याम बद्दल बोलते हो मी। पोराचा आज 11वीचा रिझल्ट आहे, हे सुद्धा माहिती नसेल ना तुम्हाला? अगं मला सांग, अगं त्याचा तुझा बँकेत जाण्याशी काय संबंध आहे? बँकेतल्या सगळ्या बायकांना माहित आहे की आज आमच्या श्यामचा रिझल्ट आहे। विचारतील किती पर्सेंट? नाही मी काय म्हणतो, तुझ्या या बँकेतल्या मैत्रिणींना आपल्या श्यामच्या रिझल्टची काय एवढी चिंता लागलेली असते तेच मला कळत नाही। मी म्हणतो त्यांना काय मुलं बाळं नाही आहेत ना? मुलं आहेत, पण पहिलीपासून 10वी पर्यंत सतत पहिला येणारा एकीचाच मुलगा आहे, तो माझा। केवढा गैरसमज पसरवून ठेवलायस ग तू बँकेमध्ये? गैरसमज? पहिलीपासून 10वी पर्यंतची प्रगती पुस्तक दाखवू का तुम्हाला? एकदा 8वीत नापास झाला होता तो त्याच्या क्लास टीचरने मुद्दामून केलं होतं, त्यांची ट्युशन ठेवली नव्हती ना म्हणून। पण मी तिच्या मानकुटीवर बसून सगळे पेपर परत तपासून घेतले, तेव्हाही माझा श्याम पहिलाच आला होता। पण हे सगळं मला कसं नाही माहित ग? तुम्ही गेला असाल कोणाला तरी पोचवायला, तेच कर आयुष्य। अगं त्या दिवशी की नाही माझा टीव्हीवर कार्यक्रम होता। पुढच्या वर्षी माझाही टीव्हीवर कार्यक्रम असणार। अरे वा 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 वा, काय बोलतेस तू? तुझा कार्यक्रम टीव्हीवरती? म्हणजे काय नाचणार आहेस का गाणार आहेस तू? गाणार आहे, श्यामचे यशाचे गोडवे गाणार आहे। असं पुढच्या वर्षी माझा श्याम संपूर्ण महाराष्ट्रात पहिला आलेला असेल। मी अशी अशी असू दे असू दे। हे बघ यशोदा, हे की नाही जमेल बरं का मागे पुढे कधीतरी। अगं आणि जमून तरी उपयोग काय? टीव्ही वरती तू एवढीच मावणार आहे। बरं झालं असंच पाहिजे। तुम्ही ऐकता का माझं? आता काय झालं? तर त्या टीव्ही वाली माझी मुलाखत घ्यायला आलेली असते, मी ही अशी अशी ऐटीत बसलेली असेल आणि ती नाजूक मुलगी मला म्हणेल, हो हो मिसेस बोरकर, तुमच्या मुलाच्या यशाबद्दल तुम्ही काही थोडक्यात सांगाल का? मग मी म्हणेन, ते मी कसं काय तुम्हाला थोडक्यात सांगू? त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या वडिलांना जातं, कारण त्याने कधी त्याचा अभ्यास घेतलाच नाही। त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या टीव्हीला जातं, कारण आम्ही तो कधी लावलाच नाही। यशोदा, काय होतंय का तुला? हो, मी आनंदाने हसते टीव्ही समोर।
खरं तर त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या विश्रांत परिश्रमाला जातं. मग ती नाजूक मुलगी मला म्हणेल, हो हो मिसेस बोरकर, यात तुमचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये का? मग मी म्हणेन, ते मीच कसं काय तुम्हाला सांगू, ते तुम्ही माझ्या श्यामला विचारा. आता श्यामला इथे बोलवा, श्यामला इथे बोलवा. आलाय कुठे तो अजून? आपण रिहर्सल करतोय ना. टीव्हीचा कॅमेरा चालू आहे. तुम्ही माझ्या मिस्टरांशी 2 शब्द बोलता का? नाही तर त्यांना टीव्ही वरती चमकायची संधीच कधी मिळणार आहे. आता तुम्ही इथे बसा. सो मिस्टर बोरकर, येस, तुमच्या मुलाच्या यशाबद्दल तुम्ही काही सांगता? नाजूक मुलगी म्हटली की आले एस करत. तुम्ही तिथे बसा. बरोबर. सो मिस्टर बोरकर, एक मिनिट. असं नको. तुम्ही साधा बसा. तुम्ही साधा बसा. बरं, ठीक आहे, सांग. सो मिस्टर बोरकर, येस, तुमच्या मुलाच्या भव्य यशाबद्दल तुम्ही काही सांगाल का? वेल मॅडम, खरं तर मी यातलं काही पाठच केलेलं नाही, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की हे जे काही मुलाला भव्य असं यश मिळालं आहे, ते भव्य यश तिच्या भव्य आईमुळे मिळालं असं. माझी मुलाखत कशी झाली ते सांगा. फर्स्ट क्लास, उत्तम, अप्रतिम. पण यशोदा, ती मुलाखत घेणारी नाजूक साजूक जी मुलगी काही करून दाखवलीस ना, ती मला तरी नाजूक साजूक वाटली नाही बुवा. तुमच्यासारखा खवचट माणूस ना अख्ख्या पुण्यात सापडला नाही. दुष्ट कुठले. यशोदा, मी काय म्हणतो, अगं आपल्या श्यामचा अजून 11वीचा रिझल्ट लागला नाही, तू तोवर त्याच्या टीव्हीच्या मुलाखतीची पूर्वतयारी काय करतेस? आयुष्यात पूर्वतयारीला काय महत्व असतं हे तुमच्यासारख्या इंटर आर्ट्स मध्ये फेल झालेल्या माणसाला काय समजलं? हो, तू मोठी PhD झालीस नाही का? असू दे. यशोदा, मला सांग, अगं काल म्हणे बँकेत तू कोणाला तरी 100 ऐवजी 500च्या नोटा दिल्यास. त्या काही मी नाही दिल्या, हा. गव्हर्नमेंटने दिल्या. असं? दोन्ही नोटा सारख्या. आम्ही तरी काय करणार? बरोबर. ते मरू दे. उठा तुम्ही. श्याम कुठे राहिलाय तो बघा जरा. अगं पण तिथे तर वेकेशन चालू असतील कॉलेजमध्ये, मी तिथे जाऊन बापडा काय करणार? रिझल्ट घ्यायला मुली आल्या असतील, जा बघा. आता तू म्हणतेस म्हणून मी जातो बरं का. मुलींचं का नाव काढण्याबरोबर जातो मी काय? यशोदा, अगं माझा तर वय तरी राहिलंय का मुलीचं नाव काढल्यावर जायला? हो का? काल त्या राधिके बरोबर चांगले पाऊण तास गप्पा मारत होता. कधी काल बँकेत पैसे भरायला गेला होतात ना तेव्हा. तुला कसं कळलं? आमच्याच बँकेची ब्रांच आहे ती. ह्या खिडकीतून दिसतं सगळं. अगं पण ती आपल्या श्यामची मैत्रीण आहे. तर ती तुमचीच मैत्रीण वाटली. पण विचारत होती तुझ्याबद्दल बरं का? माझ्याबद्दल? हो ना. पण श्यामची मम्मी कशी आहे, आणि विशेष म्हणजे घरात कधी असते, घराच्या बाहेर कधी जाते, आणि विशेष तिला मुली कुठच्या प्रकारच्या आवडतात, म्हणजे घरात काम करणाऱ्या आवडतात की बाहेर जाऊन कुठेतरी नोकरी करणारा? सख्खा विचारत होती ती. हो ना. काय माझी सून होण्याचा विचार आहे की काय तिचा? एवढी अविचारी असेल असं मला तरी वाटत नाही. काय? हो. गुड मॉर्निंग अंकल. गुड मॉर्निंग आंटी. तुला आता 5च्या नोटा बदलून देणार नाही हा? बँक काय माझ्या वडिलांची नाहीये. हो नाही, मी काय 5च्या नोटा बदलून द्यायला आली नाही काय? कशासाठी आलीस? मी तुमचं तोंड गोड करायला आली आहे. कशाबद्दल? मी 9वीत पास झाले. झालीस का एकदाची? हो, बाईना माझी दया आली. का ग बाळा, बाईना तुझी का दया आली का? बाई मला म्हणाल्या की वर्गात तू अशी एकटीच मुलगी आहे जिला युनिफॉर्म घट्ट व्हायला लागलाय. वा. छान बोलतात बरं का तुझ्या बाई, छान बोलतात. हे बाळा, आपल्या श्यामला कुठे पाहिलंस का ग तू? म्हणजे तर आला नाही अजून कॉलेजमधून. नाही ना. शी बाबा. काय का? शी बाबा काय त्या? नाही हो, ते समोरच्या हेगडी बाई आहेत ना, त्या चौकशी करत होत्या. कोण ग हेगडे? कोण हेगडे? सांग आहे ना, सांग. कोण इकडे सांग. अंकल, त्या नाही का आज साधारण आंटी सारख्याच दिसतात त्या. म्हणजे असाधारणच असायला पाहिजे. कोण ग हेगडे? कोण? आंटी, ती नाही का नवीन फॅमिली शिफ्ट झाली आहे बेळगावहून. त्यांचा मुलगाही 11वीलाच आहे. सॉलिड ब्रिलियंट आहे. हो, आणि आपल्या सोसायटीतले सगळे म्हणतात की तो या वर्षी नक्की मेरिट मध्ये येणार. बेळगावला ना? नाही, मुंबईच्या शाळेमध्ये आहे तो. इकडे मामाकडे राहत होता. आपल्या सोसायटीतले सगळे म्हणतात. काय ग? तुमच्या श्यामला तोच कॉम्पिटिटर आहे. ए बाई, इथे कोणीच कोणाबरोबर कॉम्पिटिशन लावलेला नाही. पण सोसायटीने लावली आहे ना. मेरिट मध्ये येणारा प्रत्येक स्टुडंटला आपल्या सोसायटी तर्फे 1 लाखाचं बक्षीस आहे. अरे वा. वा काय वा. सोसायटीचा सेक्रेटरी बिंडो काय एवढी साधी अक्कल नाही त्याला? बक्षीस मेरिट मध्ये येणाऱ्या मुलाला नाही,
त्याच्या पालकांना द्यायला पाहिजे. कोण आहे तो सेक्रेटरी? माझी मम्मी. नाही म्हटलं त्यांचा काही दोष नाही. हो की नाही? त्या चेअरमॅनची कार्ड घ्यायला पाहिजे. त्यांच्या परवानगीशिवाय सेक्रेटरी निर्णय घेणारच कसा? कोण आहे तो गाढव चेअरमॅन? माझे पप्पा. मी जरा ऑफिसात निघायची तयारी करते. हा कार्ड का नाही आला अजून? ए यशोदा, अगं श्याम येईल ग. तू कशाला त्याच्या रिझल्टची काळजी करतेस? हे बघ, माझा मुलगा आहे तो, माझा. पासिंग पुरते मार्क नक्की काढेल तो. पासिंग पुरते 90% मिळाले नाही तर घरात पाऊल ठेवू नकोस म्हणून सांगितलंय मी त्याला. अय्या, मग मी माझ्याच घरी जाऊन बसते तर. का गं? अहो, त्याला 89% मार्क्स भेटले तर तो माझ्याच घरी येणार राहिला. बाय अंकल, बाय आंटी. या काळजीपासून नाश लावला सुटला पाहिजे. मी काय करू तेवढं सांग. तुम्ही पण तिच्यापासून दूर राहा. पण तोंड करून विचारता काय करू ते. बरोबर. काय म्हणाला? हेगडे नव्हे का? हेगडे. बरं बरं. अगं ऐकलंस का? पाहिलंस का कोणी आलं इथे? नमस्कार नमस्कार. अय्यो, तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? छे, अहो मी नेहमी असाच असतो, डिस्टर्ब. हे आमचं जातवाला दिसतात साहेब. छे छे, अहो मी मुंबईकर, पक्का महाराष्ट्रीयन मराठी माणूस आहे. ढोलकी आणि पेटी बघितलं म्हणून बोललो हे आमचे जातवाले दिसतात साहेब म्हणून. हे पण आमचं गाणं घालायचं बेळगावला. अच्छा, म्हणजे संगीत वाद्य नृत्य कलेमध्ये आपण जातवाले. बसा 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 बसा. तुमचं हे दिसत नाही? बायको आमचं हे कुठे बाहेर गेलं का ते? आमचं हे आत गेलंय. आत गेली आहे बरं का. कुठे नोकरी करतात वहिनी साहेब? अहो बँकेत कॅशियर. बँकेत कॅशियर. तुमचा मुलगा म्हणे 11वीला. हो. अय्यो, म्हणाला कोणीतरी ते. अगं ऐकलंस का? ये 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 ये. हे बघ, ऐकलंस का? आपला श्याम म्हणे 11वीला आहे. बरं बरं, असू दे असू दे. हे बघ, ये ये ये. या मिसेस हेगडे बरं का? हेगडे हेगडे. नमस्कार. नमस्कार. मी यशोदा श्यामची मम्मी. मी आनंद बोरकर बरं का. लोक मला प्रेमानं नंदू असं देखील म्हणतात. अय्यो, बोरकर म्हणजे ते पेटी वाजवतात ते का? हो नाही नाही, ते तुळशीदास बोरकर. हे नुसतेच बोरकर. हो, मी भातांना हलवता पेटी वाजवणारा बोरकर बरं का. कधी आला तुम्ही इथे? अय्यो, आमच्या गुंडप्पाच्या 11वीचा एक्झाम आणि शिफ्टिंग एकाच वेळेला झालं बघा. फार हुशार आहे असं ऐकलं मी. हा अय्यो, आम्ही कुठला हुशार? काल असतोस एवढं? आम्ही कुठला हुशार? तरी किती मिळाले 11वीत? मिळालं की पासिंग पडते. का?
कधीची वाट पाहते मी. काय झालं? रिझल्ट आणलास ना? नापास झालास की काय? नाही, मग पर्सेंटेज कमी मिळाले. किती? अरे बोल ना. 88. अय्यो 88. 88%. वा वा वा. तुम्हाला सांगतो, अहो माझी पहिलीपासून 10वी पर्यंतची टोटल सुद्धा एवढी झाली नसते. अरे रडू नकोस, 12वीच्या परीक्षेला खूप वेळ असतो. तू आमच्या गुंडप्पा बरोबर अभ्यास कर, तो पण तुझ्यासारखा असतो हुशार. पासिंग पुरते मार्क मिळाले म्हणजे हुशार? अय्यो कोण म्हणाला गुंडप्पाला पासिंग पुरते मार्क मिळाले म्हणून? आत्ताच सांगितलं ना त्यांनी पासिंग पुरते मिळाले. अय्यो ह्यांच्या बरोबर कोण सांगते श्यामला अभ्यासाला बसायला? म्हणजे? आमच्या गुंडप्पा बरोबर म्हणते. म्हणजे हा कोण? अय्यो हे आमचे नवरा बघा. अगं बाई, खरंच खरंच माझ्या लक्षात नाही आलं. अगं तुझ्या लक्षात यावं म्हणून मगापासून मी तुला असं करत होतो, तुला काही जाणवतच नव्हतं ते. सरळ सांगायला काय झालं होतं? अच्छा करायची घाणेरडी सवय ती. आणि मग अच्छा सुद्धा केलं. पुरेच. अय्यो अय्यो म्हणजे मगापासून तुम्ही आहे ना आमचं पोरग समजत होता की मी काय म्हणते? खरंच माझ्या लक्षात नाही आलं. हरकत नाही वहिनी. अहो हिच्या समोर आम्ही पोरगच की. तुम्हाला गंमत सांगतो. आमच्या लग्नात हिचे वडील मला म्हणाले की बाळा हा हात नवऱ्या मुलाला जाऊन दे बघू. काय सांगता तुम्ही? काय म्हणता? टिंगाल केली की काय? टिंगल केली. तुम्ही पण अशा कशा हो मिसेस हेगडे? कधीपासून मी त्यांना अरे तुरेच्या भाषेत बोलते. तुम्ही तरी सांगायचं ना मला. अय्यो मला वाटलं मुंबईच्या बायका परक्या पुरुषांची असंच बोलतात. छे 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 छे. मुंबईच्या बायका फक्त स्वतःच्या नवऱ्याशीच असं बोलतात. अहो त्यांना स्वतःचा नवरा म्हणजेच परपुरुष. काहीही बोलतात. बरोबर निघूया. अहो निघता कुठे? थांबा ना, चहा घेऊन जा. अहो चहा करून द्या त्यांना. हो हो आणतो आणतो. अय्यो हे चहा करणार? हो मुंबईचे नवरे चहा सुद्धा करतात. नाही म्हटलं, मला ऑफिसला जायला उशीर होत होता म्हणून त्यांना सांगितलं चहा करून द्या. हरकत नाही वहिनी. पुन्हा येऊ केव्हा तरी. नक्की हा. हो हो. या हा. आम्ही आपलं सहज आलो होतो. म्हटलं शेजारी कोण राहते ते ओळख तरी करून घ्यावी. बरं झालं आलात ते. पण तुमच्या मुलाला किती पर्सेंट मिळाले ना ते कळवा आम्हाला. अय्यो त्याच्या पर्सेंटेजचं काही टेन्शन नसते. शिकून तरी काय म्हणते मी, बापाच्या फॅक्टरीतच असणार. फॅक्टरी आहे? हो आमची फॅक्टरी असते बेळगावला. आउटकॅटला गारमेंटची फॅक्टरी असते. वा 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 वा. म्हणजे आता आपल्याला गारमेंट सुद्धा सवलतीच्या दरात मिळणार तर. बरोबर का? एकदा बसू. त्या नाही वा ढोलकी आणि पेटिकोट म्हणतो मी. या हो या. कधी आपलंच घर केव्हाही या तुम्ही. केव्हा या काय? पोराचं 12वीचं वर्ष आहे. या वर्षी त्याचा संपूर्ण माइंड त्याच्या स्टडीजवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. काय श्याम? येस मॉम. अय्यो तुमचं हे इंग्लिश मीडियम मध्ये शिकतं का? हो. आताच्या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकायचं आहे ना. मी झालं बरं 11वीत पास. आलास काय? आशीर्वाद आशीर्वाद. अम्मा आशीर्वाद. काकूंना नमस्कार करा. काकू. अरे काकांना नमस्कार. चांगलं वळण लावलं तुम्ही आता. काय लावलं? हे वळण म्हटलं चांगलं लावलं. अय्यो ते आम्ही नाही, त्याच्या शाळेत लावलं. अरे वा. म्हणजे अशा प्रकारच्या मुंबईत शाळा आहेत तर अजून. तरी किती मिळाले? 92%. 92. 92 नाही 92%. मी मराठी माध्यमातून शिकलोय ना 10वी पर्यंत. त्या मानानं मराठी चांगली बोलतोस की रे तू. अम्मा चला चला जवळच्या देवळात जाऊ, देवाचं दर्शन घेऊ. चला आज मंगळवार म्हणजे सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊ. का इतर देवांचं काय रजा असते मंगळवारी? तसं नाही म्हणता. मुंबईत प्रत्येक वारी देवाला भेटायचे ठरलेले असतात. अय्यो. सोमवार बाबुलनाथ, मंगळवार सिद्धिविनायकाचं, बुधवार श्रीकृष्णाचं, गुरुवार अक्कलकोट स्वामींचं, शुक्रवार महालक्ष्मीचं आणि शनिवार मारुतीचं. आणि रविवार मग
आणि गुंड्या तुला 92%. 92%. हे घे सिनेमाचे तिकीट. आपल्या सोसायटीतले सगळे 90% वाल्या मुलांनी आज सिनेमाला जायचं ठरवले. येस. अम्मा. जा जा, नाही तर टीव्ही लावून बसशील दिवसभर. म्हणजे तुम्हाला पण आवडत नाही ना टीव्ही लावलेला दिवसभर? आवडतो, पण मला बघायचं असतं ना, म्हणून म्हणते मी तू जा. हा म्हणजे मला टीव्ही बघता येईल की हो. राधिका, 90% वाले एकूण किती मुलं आहे सोसायटी त्यावेळी? फक्त 2. एक गुंडप्पा, दुसरी मी. नाही रे, आपल्या सोसायटीतले सगळे पास झालेल्या मुलांनी आज सिनेमाला जायचं. हे की तुझं तिकीट. घ्या घ्या, पण हा शेवटचा पिक्चर. खरं तर पहिलाच आहे. काय? कारण गेल्या 11 वर्ष तुम्हाला एकच पिक्चर दाखवलास, कुठला? श्यामची आई, आणि तो सुद्धा टीव्हीवर. चला 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 चला. काय झालं ग? वर टोमणा मारून गेला. अगे काय चोमणा मारला मी त्याने? म्हणे 11 वर्षात त्याला एकच पिक्चर दाखवला. अरे घोड्या, म्हणून तर इथपर्यंत येऊन पोचलायस. इतर मुलांसारखा सण सोडला असताना तर टाळ फुटत बसला असता बापासारखा. आता माझ्यावर घसरलीस बा. थांब तू. उठ्यापासून तुझ्या मागे कशी हात धुवून लागते तेच बघतो. तो कानडी आई बापाचा मुलगा मराठी माध्यमातून शिकून 92 आणि 93% घेऊन येतो आणि याला फक्त 88. अगं यशोदा, अगं जाऊ दे ग. 88% म्हणजे कमी मिळाले का? मला सांग, तुला आणि मला तरी एवढे मिळाले होते का? उगाच स्वतःची तुलना माझ्या बरोबर करू नका. तुम्ही तर मुळातच ठाव होता. कशावरून कशावरून? तुमचं स्थळ सांगून आलं होतं ना, तर सासूबाईने पत्रिकेवरची प्रगती पुस्तक पाठवलं होतं तुमचं. अगं त्यावेळी माझा कल अभ्यासापेक्षा कलेकडे अधिक होता. म्हणूनच तर आपली आर्थिक परिस्थिती एकीकडे कलंडलेली आहे. होतो मी ठर. मला सांग, अगं तू तरी होतीस ना हुशार, मग का नाही तू मेरिट मध्ये आलीस? आले असते. घरी अभ्यासाला जागा असती ना, मी आली असती मेरिटमध्ये. तरी पण बीकॉमला फर्स्ट क्लास मिळवला, चांगली बँकेत नोकरी मिळवली. व्हायचं होतं डॉक्टर, पण झाले कॅशियर. काही फरक पडला नाही बघ. अगं पैसा दोन्हीकडे सारखाच खेळतो. फरक एवढा, तू जर यशोदा डॉक्टर झाली असतीस ना, तर संध्याकाळपर्यंत जमा होणारी रक्कम अगं बँकेच्या लॉकर मध्ये न टाकता घरी आणून उतरली असते. एवढं आयुष्यातील फार मोठी खंत आहे माझी. मी डॉक्टर नाही होऊ शकले. सायन्सला जाण्या इतके मार्क नव्हते, म्हणून बाबाने मला कॉमर्सला पाठवलं. पण माझं हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न मी माझ्या श्यामकडून पूर्ण करून घेणार आहे. त्याच्या बारशाच्या दिवशी मी देवाला प्रार्थना केली, तेव्हा तेव्हा माझा मुलगा सगळ्यात हुशार होऊ दे, 12वीच्या परीक्षेत मेरिट मध्ये येऊ दे. राधिका अपेक्षित होती तर. नाही हो
हो नाही नाही हो, काहीतरी एक उत्तर सांग. नाही, उत्तर पत्रिकेत दोन्ही चौकटीवर टिक मारली म्हणून परीक्षेत गुण देत नसतात. अरे खरं म्हणजे राधिका मला इथे भेटायला येणार आहे. ते मला माहित आहे. तुला कसं माहित? अरे राधिकेच्या बाईने तिला सांगितलंय मुलीनं एकटं दुकटं कुठे जायचं असेल तर कोणाला तरी सांगून जाण्याची चांगल्या माणसाची निवड केली आहे त्याने. अरे आपल्या क्रिकेट टीमातला राखीव खेळाडू आहे मी. निवड समितीच्या मर्जीत नाहीस ना? म्हणजे राधिकाच्या आईशी गप्पा मारताना पाहिलं मी तुला. अरे राधिकाची आई मला विचारत होती की राधिकाला कोणी ट्युशन देईल का म्हणून. म्हणजे गुंडा तू? आप्पा म्हटलं तरी चालेल. आप्पा वगैरे सगळं वडिलांना म्हणतात रे. हो मग नको. असल्या बावळट मुलाचा वडील होण्याचं मलाही आवडणार नाही. म्हणजे मी बावळट आहे? नाहीतर काय. काल राधिकेने तुला गच्चीवर बोलवलं तर तेव्हा तू तिला काय सांगितलंस? म्हणालो माझा घरीच चांगला अभ्यास होतो. म्हणूनच मी तुला बावळट म्हणतो. कारण काल गच्चीवर आम्ही अजिबात अभ्यास केला नाही. म्हणजे का राधिकेबरोबर गच्चीवर तू गेलास की काय? हो कारण माझा बाहेरच चांगला अभ्यास होतो. राधिका गुंड्या ती माझी गर्लफ्रेंड आहे रे. तिच्यापासून तू लांब राहा. अरे आता अजून किती लांब राहू. आम्हा दोघांमध्ये आता गटार आहे. मग सोसायटीमध्ये दुसऱ्या पोरी नाहीत का? आहेत ना, पण राधिका ना जरा सोयीची आहे. सोयीची? हो. मी ब्रश करताना दररोज समोर दिसते ती. तू ब्रश करतोस? आधी करत नव्हतो रे, पण आता दररोज करतो. दिवसातून दोनदा. दोनदा? एकदा सकाळी एकदा संध्याकाळी. रात्रीही करील म्हणतो. काय? राधिका कधी भेटेल सांगता येत नाही ना. म्हणजे यावर्षी मला फक्त अभ्यासातच लक्ष घालावं लागणार आहे. अरे घाबरू नकोसा. मला ना राधिकेत अजिबात इंटरेस्ट नाही. खरंच? पण तिला माझ्याच आहे ना. कशावरून? अरे काल तिने चक्क जिल्ह्यात मला गुंड्या गम दिलं. काल तू ब्रश केलंच नशील. अरे राधिका आली. अरे चल तयार हो. अरे घाम पोस. अरे उलटा गाडवा लागला काय चालतो. ठीक चाल. अहो त्याने मला फोन केला होता. मग एवढ्या साध्या काळासाठी लगेच इथे आला? अरे हा हे कोणी टीव्ही मेकॅनिक दिसत आहेत. हो अहो मी टीव्ही मेकॅनिक नाही हो. मी ट्युशन टीचर आहे. म्हणजे स्टडी मेकॅनिक आहे. काय हो हा इथं कोणी अभ्यासात कच्चा असलेला मुलगा आहे काय हो? बोरकरांचा फोन नंबर दिलेल्या ग्रहस्थांनी मला सांगितलं त्यांचा इथं कोणीतरी ठाव मुलगा आहे सॅम नावाचा. हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं ना रे. सॅम? अहो तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. अहो पत्ता बरोबर आहे हो. मग समोरच्या त्या भगिनीनं मला हाच पत्ता सांगितला. समोरच्या हो सिस्टर सिस्टर नर्स राधिकाने समोर कोणीतरी? अहो नर्स नाही हो. नर्सरीवाली बाई होती ती. तिच्या बाल्कनीमध्ये कुंड्याच कुंड्या आहेत. ती मला म्हणाली इथं कुणी अभ्यासात कच्चा असलेला मुलगा आहे सॅम नावाचा. हो बसा. तिनं मला सांगितलं इथं कोणी समोरच्या बंगल्यामध्ये जगदंबा राहते तिचा मुलगा सॅम. काय काय नाव काय म्हणाले आपलं? डोळी फोड. वा ट्युशन टीचरला एकदम साजेलच आहे. काय हो आपण आता इतक्यात तुम्ही तिला जगदंबा म्हणालात ना तिचाच मी मुलगा सॅम. अरे बाप घाबरला. सॉरी सॉरी मी ओळखलं नाही आपल्याला. असू दे इट्स ऑल राईट. बसा बसा. बसा बसा. मिस्टर दोई पुढे तुम्हाला कधी डोकं फुटण्याचा अनुभव आलाय का हो? नाही का हो? थोडा वेळ थांबा. माझी मम्मी याची वेळ झाली आहे. कुठून? तिला आज डिस्चार्ज मिळणार आहे. कुठून? पेड्याच्या हॉस्पिटलमध्ये. अरे बापरे. श्याम 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 काय करतोयस? अभ्यास झाला तुझा? चांगल्या थरून दिसतायत तुमच्या मातोश्री. दिसतायत दिसतायत. श्याम हे कोण? दोई पुढे शिवसेन तिथे आहे. अच्छा अच्छा मग हे असे थरथरतात का? आता कशी आहे तुमची तब्येत? तब्येत? तब्येत का? माझ्या तब्येतीला काय झालंय? तुमचा मुलगा म्हणाला. मुलगा हा मुलगा हा मुलगा अजून लग्न व्हायचंय माझं. मला वाटतं अजून पूर्ण बरं झालेलं दिसत नाही ती. मी जातो.
नंतर येतो. त्यांच्या हातचा जरा चहा तरी घेऊन जा. चहा नकोय मला. मग कॉफी तरी घेऊन जा. कॉफी आवडत नाही बाबा. मग दूध. दुधाची एलर्जी आहे मला. हो प्रिन्सिपल साहेब हो. राधिका राधिका. हे श्याम, हे कोण होते? माझा अभ्यास घ्यायला मम्मी पुरेशी नाही ना, म्हणून पप्पानी पाठवला. ट्युशन टीचर होता तो. ते जाऊ दे, ते जाऊ दे. तू मला सांग, मी कशी दिसते? कशी म्हणजे? कशी म्हणजे साडीत. ते मला कसं कळणार? बाय श्याम, वर बघ. अरे तिकडे बघ. साडीत म्हणजे साडी नेसल्यावर कशी दिसते असं म्हणायचंय तिला. इंग्लिश मीडियमने पार वाट लावली अरे तुझी. सुंदर, एक्सलंट. वर्गात नवीन क्लास टीचर आल्यासारखं वाटलं. जा बाबा, तुला तर टीचर, शाळा, परीक्षा या पलीकडे काही दिसतच नाहीये. तुला काय उत्तर अपेक्षित होतं? एक गुंडू, हा तू सांग ना मला, मी कशी दिसते? मी सांगू? हो. अय छंदी, अय श्रीदेवी, नंगानी नंगे प्रेम दंड दे रे, नंगानी नंगे प्रेम दंड दे रे. तिला आता ते मराठी ट्रान्सलेट करून सांग. सुंदर, फारच सुंदर. फॅशन चॅनलवर एखादी मराठी मॉडेल आल्यासारखं वाटलं. फरक एवढा तरी चॅनल बदलावंसं वाटत नाही. पाहिलेस श्याम, पाहिलेस? हे असं बोलायचं असतं. काय बोलला ते कळलं नाही, पण ऐकायला फार बरं वाटलं. बरं गायस, दपायच मी निघतो. चल चल चल. आलास? हो येत आहे. चल चल. ए गुंड्या, हा तुला क्रिकेट खेळायला येतं? अरे, म्हणजे काय? अरे गल्लीतली एक पच काय शिल्लक ठेवली नाही मी गेल्या 2 महिन्यात. गुंडू, मला की नाही क्रिकेटचा खेळ जाम आवडतो. काय सांगतेस? सेंचुरी मारणारा प्रत्येक बॅट्समॅन माझ्या स्वप्नात येतो. काय सांगतेस? ए श्याम, तू काय नाही खेळत क्रिकेट? मी? मम्मीने मला 5वीत असतानाच क्रिकेट सोडायला लावलं. म्हणाली आयुष्यात सगळं काही हो, पण क्रिकेटवीर होऊ नकोस. प्रत्येक वेळी सेंचुरी मारावी लागते, नाहीतर जाहिराती मिळणं बंद होतात. आता तू सांगतेस तर करतो मी प्रयत्न. ए गुंड्या, भेटे ना. बाळशाम, तुला 12वीत मेरिट मध्ये यायचं हे विसरू नको. राधिका, आज गच्चीत उभी राहणार आहेस का? हे अय्या, हे तुला कसं कळलं? तुझ्या केसांचा गुंता दररोज आमच्या बाल्कनीत येऊन पडतो. हे पण तुझी आई ओढत नाही ना बाबा? पण एकदा मला म्हणाले होत्या, स्वतःच्या झिंजा उपटणारी एकमेव अशी मुलगी सासरी गेल्यावर सासूबाईच्या आधी काही लागू देणार नाही मला म्हणते. अरे किती वेळ, चल ना खाली. अरे आलो रे बाबा. चल आज निघतो. थांबले. हो येतो येतो. राधिका, ए श्याम, हा गुंडू किती छान बोलतो ना रे. कानडी असून मराठीवर काय कमांड आहे त्याची. काय झालं? तू माझ्याकडे असा फणा काढल्यासारखं काय बघतोय? मग बोली जास्त टोलायला लागली तू गुंड्यासमोर. तुला जेलसी वाटते की काय त्याची? मग पूर्वी तुम्हाला रोज भेटायची, आता तो भेटला की तुम्हाला ऑप्शन मध्ये टाकते. अरे त्याचं काय ना श्याम, आमच्या बाई आम्हाला नेहमी सांगतात प्रश्नपत्रिकेतले सोपे प्रश्न आधी सोडवावे. म्हणजे मी कठीण प्रश्न आहे? तसं नाही रे. ए श्याम, मला ना तुला एक गोष्ट विचारायची आहे. विचारू? एवढं जमायण्यासारखं काय नाहीये बाबा. मला तुला फक्त एवढंच विचारायचं की तू 12वी नंतर काय करणार आहे? मी तुला रोज गच्चीवर भेटणार आहे. तसं नाही रे, मग? पुढचं म्हणते मी तेच म्हणतोय. अरे म्हणजे खूप 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 पुढचं म्हणते मी. ते तुझ्यावर अवलंबून आहे. अरे म्हणजे तू डॉक्टर होणार की इंजिनियर? मी बाप होईल म्हणजे कुठल्या तरी क्षेत्रात बाप होईल म्हणतो. श्याम, तू खूप लबाडीस हा. पण मला तू खूप आवडतो. खरंच खरंच मी तुला आवडतो. मला पण तू आवडतेस. मला पण तू खूप आवडतो. मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो,
जीव वेडावला ओळखू लागलो तुला मी तुला नाही कळले कधी श्वास आला बघ तुझा तो गुंडप्पा. जळलं वाटतं जळकुंडा. तुझी मम्मी! कुठेतरी लपव. माझ्या मम्मीला कुठे अरे लपवू? मम्मीला नाही मला. इकडे लपव. तिकडे दिसणार नाही का? इकडे टेबलला लपव. अगं माझ्या शर्टाचं. आई, आई. अगं नाचतेस का? आज जा. मला काय माहित? मला काय माहित म्हणजे मी आत होतो ना, फॉर्म्युले पाठ करत होतो. मला वाटलं की कार्टी आली की काय फॉर्म्युला द्यायला. आज जर ती इथे आली असती ना तर तिला वॉशिंग मशीन मध्ये घालून हँगर ला टांगलं असतं. अगं कुणाला? नाटक करू नकोस, तुला चांगलं ठाऊक आहे. ए, तू आज जा ना. अरे आज का जाऊ? आज जा. काय चेक 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 करतोस? मम्मी आज जाऊ नकोस. किती दमली आहेस बा, घाम सुद्धा आलाय. अरे बस. काही दमली नाही मी. मला ना काही प्रश्न पत्रिका मिळाले आणि ते घेऊन आले मी. मम्मी तुला माझ्यावर एवढा सुद्धा विश्वास नाही का? अरे तुझ्यावर आहे रे, मग? पण त्या कार्टीवर ना अजिबात नाही. वायात गेलेली पोर आहे ती. नाही ग, फार चांगली आहे ती. कोण रे? राधिका. राधिका चांगली आहे? राधिका चांगली आहे? हिम्मत करतोस तुझं? सजना अगे स्मशानात नाही ग, स्टुडिओत गेलो होतो मी. स्टुडिओत कशाला गेला होता? ऐक ना अगे एक प्रोड्युसर आहे, तो देशी आणि पॉपचं फ्युजन करतो म्हणाला. अगे माझ्या ढोलकीवर एवढा खुश झाला, म्हणाला बोरकर तुमच्यासारखा ढोलकी वादक मला शोधून सापडणार नाही माझ्या फ्युजन करता. फ्युजन नाही, कन्फ्युजन म्हणाला असेल. कळेल तुला कळेल. कधी? पोरगा 12वीत नापास झाल्यावर. का लागला रिझल्ट? झालाच नापास? अजून परीक्षा व्हायची आहे त्याची. मग अभ्यास कर. तुम्हाला काय सांगितलं होतं? घरातून बाहेर पडत जाऊ नका म्हणून ना. अगं यशोदा आता घरात बसून मी काय उस्ती खरकटी काढू का? म्हटली तुम्ही उस्ती खरकटी. साधे वाळत घातलेले कपडे सुद्धा तुम्हाला काढता येत नाही. नाही म्हणजे मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? घरात राहून त्याला कंपनी द्याल की नाही? अगं पण तो आता कुकूला बाहेर आलाय का? म्हणूनच द्यायची. काल मी अशीच घरी आले तेव्हा ती शेजारची राधिका आपल्या बेसिन मध्ये तोंड धुवत होती. ते त्यांच्याकडे पाण्याचा शॉर्टेज होता ना म्हणून. ओ करत्या, तू 12वीला गेल्यापासून त्यांच्याकडे वारंवार पाण्याचा शॉर्टेज व्हायला लागलाय काय? अगं वाटतं या वयात कोणीतरी यावं, दोन गोष्टी आपल्याशी बोलावं असं वाटत असतं या वयामध्ये सगळ्यांना. उगाचच काहीतरी आपलं करते वाटतं की नाही बाळा? अरे राधिका काय गं? तुमच्याकडे पाणी आलं नव्हतं की वाळत कपडे घालायला जागा नव्हती? आंटी मी गणित विचारायला आले होती. चुप, एक शब्द बोलू नकोस. आंटी तुम्हाला काय मदत लागली तर मला सांगा. थोपट बंद कर तुझं. तू याच्यापासून दूर राहा, त्याची मदत मला. बरोबर मैत्री करतो. मैत्री कुठे? काय प्रेम करतो? श्याम इथे ये, श्याम इथे ये, श्याम इथे ये. हे बघ उद्यापासून लपायला दुसरी जागा शोध रे बाबा. उद्यापासून ती कार्टी ना आपल्या घरात कशी पाहून ठेवते तेच मी बघते. म्हणजे
म्हणजे उद्यापासून नोकरी सोडायचा विचार करतेस की काय तू? नोकरी का सोडायला पाहिजे? उद्यापासून रजाच टाकली आहे मी. किती दिवसाची? 1 वर्षाची. ह्याची 12वीची परीक्षा होईपर्यंत जाणारच नाही मी ऑफिसला आता. अरे आता मी काय सांगू, तू सांग. तुझ्यामुळे झालं हे सगळं. मम्मी माझ्यासाठी रजा वगैरे नको ना घेऊ. हे बघ अगं नको का अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी मोठी रजा घेऊ. म्हणजे तू बँकेत न गेल्यामुळे निर्माण होणारी पोकळी, आता तूच म्हणतेस ना तू एकटी दोघा बायकांचं काम करते म्हणून मी आपलं बोललो. मम्मी माझ्यासाठी रजा वगैरे नको ना घेऊस. चुप, हात सोड माझा. हे बघ वाटल्यास उद्यापासून श्यामचा अभ्यास मी घेईन. हो तुम्ही? हो. कल्याण त्याच्या अभ्यासाचं. काय झालं? बस रे बाळा, बस तू इथे. हा हे बघ उद्यापासून मी तुझा अभ्यास घेईन बरं का. कितवीला आहेस तू? अरे हो 12वीला नाही का? हे तुझा अभ्यास घेणार. त्यांना बीजगणित म्हणजे काय ते सुद्धा माहिती नाही. अल्जेब्रा म्हणतात. ए यशोदा उगीच आपलं काहीतरी बोलू नकोस. हा मी अल्जेब्राला आला रे झेब्रा असं म्हणतो. इतकं काय माझं इंग्लिश हे बघ पिपूर करताय. ते तुझा अभ्यास घेणार. मम्मी त्यांची गोष्ट वेगळी होती. ते त्यांच्या मम्मीला आई म्हणायचे. म्हणून काय झालं? सो व्हॉट? ऑन कम ऑन. अभ्यास घेताय ना? दे रे बुक. हे वाचून दाखवा. हे काय? लांबून सुद्धा वाचता येते. केमिस्ट्री म्हणतात. जा अभ्यास करून घे त्यांच्या. माझ्यावर एवढा सुद्धा विश्वास नाही का? माझ्यासाठी रजा वगैरे नको ना घेऊस. अरे रजा फक्त तुझ्यासाठी नाही घेत मी, माझ्या स्वतःसाठी पण घेते. का? काल मी बँकेत एकीला 100च्या ऐवजी 101 रुपये दिले. अगं तो सध्या लग्नाचा सीझन चालू आहे ना म्हणून असेल कदाचित. परवा साहेबांनी विचारलं गॅस टॅली झाली का? मी सांगितलं फक्त 35% झाली म्हणून. मग हल्ली कोणी काही विचारलं ना तर परीक्षेच्या भाषेतच बोलायला लागली मी. परवा एका मुलीने लग्नाची पत्रिका आणून दिली. तर तिला मी विचारलं नवरा कसा आहे, ऑप्शनल की कंपल्सरी? काय बोलते ना ते मलाच कळेन असं झालंय. म्हणून रजेचा अर्जच देऊन टाकला. मम्मी माझ्यासाठी रजा वगैरे नको ना घेऊस. अगं ऐकून घे मी काय म्हणतो. माझी रजा यावर चर्चा संपली. आता कुठल्या क्षणी सेंट्रल ऑफिस मधून लेटर येईल. श्याम आता जरा पोस्टमॅन वरती लक्ष ठेव रे बाबा. पोस्टमॅन आला काय की सांग हिला बरं का. ते तर पोस्टमॅन नाही, सेंट्रल ऑफिसचा पिऊन घेऊन येणार आहे. अरे बापरे. आला वाटतं. ये बाबा येऊ का? ये बाबा ये आते. केली का रजा सेंक्शन? रजा? हो कसली रजा? घेऊन आहेस ना तू सेंट्रल ऑफिसचा? हो नाही. मिस्टर डोईफोडे. हो या बसा इथे बसा. तुमच्या कोणी ओळखीचं आहे का? अगं आपल्या त्या मिसेस हेगडे आहेत ना, त्यांनी पाठवलेले ट्युशन टीचर आहेत बरं का ते. ट्युशन नमस्कार. आय एम व्हेरी सॉरी. खरंच माझ्या पटकन लक्षात नाही आलं. तुमच्या या कपड्याने ना थोडा घोळ झाला. अरे आता कपड्यामुळे तुझा कसला घोळ झाला? आमचा पिऊनचा युनिफॉर्म ना अगदी असाच आहे म्हणून थोडा घोळ झाला. कपड्यामुळे सापडलेत का बोरकर? हो मगाशी येऊन गेलो मी इथं. या मग चुकलात कसं आहे? हो त्यावेळी इथं भलतीच माणसं होती. हो श्याम नावाचा फोडा एवढा मुलगा आणि त्याची वेडी आई. काय बोलताय काय तुम्ही? श्यामची आई आणि वेडी. अहो केवढी गाजली श्यामची आई. अहो राष्ट्रपतीकडून पहिलं सुवर्ण पदक घेऊन आली ती. मला तर ती शॉक ट्रीटमेंट घेऊन आल्यासारखी वाटली. एक मिनिट, कोणाबद्दल बोलता तुम्ही? हो मगाशी इथं सडपातळ बाई होती. हो श्याम नावाचा तो मुलगा म्हणाला हीच माझी मम्मी. असं श्यामने सांगितलं? हो. श्याम यशोदा अगं मला काय वाटतं श्यामनं कदाचित त्याच्या जन्मापूर्वीचा तुझा हा फोटो दाखवला असेल कदाचित. होती लग्नाआधी अशी सडपातळ होती. म्हणजे अहो या श्यामच्या मम्मी. अय्यो हे आमच्या गुंडप्पाच्या शाळेचे प्रिन्सिपल असतात. 12वीच्या मला ट्युशन देतो. रिटायर्ड. कुठल्या शाळेत होता तुम्ही प्रिन्सिपल? अय्यो ते पार्ल्याचं आगरकर माध्यमिक मराठी शाळा. दरवर्षी आमच्या शाळेतले 2-3 विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये येतात. कधी होता तुम्ही प्रिन्सिपल? अहो 2-3 वर्षापूर्वी.
वर्षापूर्वी? 10-12 वर्षापूर्वी होतात का? अहो म्हणजे काय? अहो 35 वर्ष सर्व्हिस केली मी तिथं. किती? 35. हो ना? शेवटची 20 वर्ष प्रिन्सिपल होतो. किती? 20. हो ना? मग उठा आणि चालायला लागा इथून. अहो पण चालायला लागा म्हटलं मी. अहो पण का? तुम्ही आमच्या मुलाला ऍडमिशन दिलं नव्हतं. अहो कधीची गोष्ट होती? 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गोंडस बाळाला घेऊन मी तुमच्यात प्रवेश मिळवण्यासाठी आले होते. तुम्ही आम्हा दोघांची मुलाखत घेतली, आमची प्रगती पुस्तकं पाहिली आणि वर शेरा मारला. पालकांचा एकंदरीत शैक्षणिक आदेश समाधानकारक नसल्याने तुमच्या पाल्याला नाही म्हटलं मी, पाल्याला, तुमच्या पाल्याला तुम्हीच प्रिन्सिपल असताना घडलेलं आहे. म्हणजे आमच्या पाल्याच्या शाळेत घडलं होतं हे? हो. तुम्हाला ना बाकावर ओणवं उभं करून छडीच्या टोकाने चोप द्यायला पाहिजे. बसा. अहो अशा लगेच नाही मारत. अय्यो बोरकर काय बोलतात? थांबा. मी बघतो, सांगतो, मी प्रयत्न करतो. वहिनी, मी काय म्हणतो, या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली. जमलं तर माफ करून टाका प्रिन्सिपल साहेबांना. अय्यो रिटायर झाल्यापासून ट्युशन वर जगतात ती होते. नाही, अशी नाही माफ करणार मी त्याला. म्हणजे तुम्ही तेव्हा आमचा जसा इंटरव्ह्यू घेतला ना, तसा मी आता तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे. पण त्याची आत्ता का गरज आहे? तेव्हा तरी आमचा इंटरव्ह्यू घ्यायची काय गरज होती? 35 वर्ष तुम्ही पालक आणि मुलांना शिस्तीच्या नावाखाली छळलं असेल. जरा बघू द्या ना तुमच्यात किती अक्कल आहे ती. ठीक आहे, विचारा. इंटरव्ह्यू. चला इंटरव्ह्यू. अय्यो तुम्ही तिथे कुठे चालला? माझ्या शेजारी बसा की. यांच्या शेजारी बसते. इंटरव्ह्यू. प्रिन्सिपल होतात ना तुम्ही? हो. किती वर्ष? 20. गेल्या 20 वर्षातल्या सर्वप्रथम आलेल्या 5 विद्यार्थ्यांची नावं सांगा. सांगा. 1, 2, 3, 4, 5. सांगा. दोन झाली. सांगा. ठीक आहे. गेल्या 20 वर्षातल्या 5 विद्यार्थ्यांची नावं सांगा. शुद्ध मराठी. नाही जमतो. नाही जमत ना? आता शेवटचा प्रश्न. कुठला शिक्षण मंत्री शुद्ध मराठी बोलणार आहोत? येतं काही आठवत नाही. एकच उत्तर बरोबर. म्हणजे कारण मलाही ते आठवत नाहीये. म्हणजे मी 5 झालो. 5 पण काठावर चालते. काठावर चालते. नाही, काठावर पास झालेला ट्युशन टीचर नकोय मला. जा तुम्ही, निघा तुम्ही. हो पण का? मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे. कसलं? ठीक आहे. तुम्हाला ट्युशन हवंय ना? हो. मग एक काम कर, समोर ते दप्तर दिसतंय, ते न अडखळता दरवाजापर्यंत न्या. मी तुम्हाला ताबडतोब ट्युशन देईन. अगं पण तू आता कशाला त्याला ते दप्तर उचलायला सांगतेस यशोदा? त्यांना पण कळू दे ना आपली मुलं कशी उचलतात ते. इंटरव्ह्यू पेक्षा एकदम सोपं असतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही ते दप्तर उचला, हे दप्तर मला द्या. चला उचला. चला. निघाले. प्रिन्सिपल साहेब निघाले. दप्तर उचलला निघाले. सहज उचलते. अय्यो एक हात लावला. उचलते. खुश झाली. एका हाताने उचलते. अय्यो दुसरा पडले.
पहिलीचंच आहे ते. हा? त्या दिवसाची आठवण म्हणून जपून ठेवलं आहे ते. ट्युशन हवंय ना तुम्हाला? उचला ते. अगं नको, भरेल बिचारा तो माणूस. दिस इज टू मच. दिस इज टू मच. उचलून ठेवा ते. मी हो. जड झाले ओझे. वर काय तुम्हाला कसं जमलं एकदम? प्रॅक्टिस प्रॅक्टिस. प्रॅक्टिस हो श्यामला रोज शाळेत सोडायला मीच जायचो. त्यामुळे एका हातात दप्तर, दुसऱ्या हातात श्याम. दिस इज टू मच. दिस इज टू मच. मला नकोय तुमचं. मला नकोय यशोदा, अगं बरं नाही केलंस तू. अगं प्रिन्सिपल होता तो माणूस, काय त्याची चेष्टा ऐकत. हे प्रिन्सिपल नसलेला प्रिन्सिपल होता. बरं वाट. आता आणि कोण आलं? बुडकर मॅडम. बुडकर मॅडम, तुम्ही सेंट्रल ऑफिसमधून लेटर आलंय. हो? झाली का रजा सेक्शन? ते काय मी वाचून नाही पाहिला. इथे रिसिव्ह म्हणून साडी मारा. हो मारली मारली. येऊ. मॅडम दिवाळी पुढच्या दिवाळीला. तुमची एका वर्षाची रजा नामंजूर करण्यात येत आहे. असं कसं काय करू शकतात ते लोक? तथापि तुमचा मुलगा 12वीला असल्या कारणाने माणुसकीच्या आधारावर तुमची बदली तुमच्या बाजूच्या ब्रांच मध्ये करण्यात येत आहे. नशीब. अम्मा काका गाताय. घरी तर म्हणलं ना. अम्मा काका गाताय. हो वहिनी, हो या ना, बसा ना. मंदा कुंद्रू. घरी त्याला म्हणलं ना. मंदा कुंद्रू. हो या ना, बसा ना. आता हे नाही का कुंद्रू? हा पण कुंद्रू, तुम्ही पण कुंद्रू, अख्खी हेगडे फॅमिली कुंद्रू. बसा. नाही म्हणजे यायचं, बसायचं. बसा बसा बसा. आता कसं छान वाटलं. आता दारातच नाही उभं राहायचं काय? दारातच कशाला उभं राहायचं? दारातच. काय स्वर तेच होतो, शब्द चुकून दुसरे आले माझ्या. गुंडू वाजवतोस ना बाळा? वाजव, जसं जमेल तसं वाजव बरं का. नेसली ग बाई चंद्रकला टिपक्या. नेसली ग बाई चंद्रकला टिपक्या. नेसली ग बाई चंद्रकला टिपक्यांची. चंद्रकला टिपक्यांची तिरकी नजर माझ्यावर या सावळा हरीची. अहो पुढचं येतंय मला. मग काय ना. हो मग म्हणणारच होतो, तुम्ही उठून उभे राहिला म्हणून म्हटलं तिथेच थांबूया. हा म्हणतो बरं का. नेसली ग बाई चंद्रकला टिपक्यांची माझ्यावर या सावळा हरीची. आहेत
म्हणा म्हणा काय सुंदर गातो तुम्ही म्हणा की हो कसा बसला बसल्या बसल्या म्हणा म्हणा प्रयत्न करतो प्रयत्न करा कसा साफ करते हे कसा असा साफ करते बरोबर चला सूर दे वा 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 सुंदर सुंदर वा सालिक चंद्रकला टिपक्याची वा वा सालिक चंद्रकला टिपक्याची लागते बघा लागते नाही सालिक Salika Bai! Hey, Salika Bai! Hey, Salika Bai! ते किती सुंदर गातात आणि तुम्ही आपलं थंडी अम्मा मी म्हणतो बरं का असू द्या ढोलकीवरचं महाराष्ट्रात पद्धतीचं काहीतरी तुम्ही म्हणा बघू ढोलकीवरचं बरं बरं ठीक आहे पण तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायला पाहिजे बरं का हेगडे तुम्ही जरा पेटीची साथ द्यायला पेटी वाजला छान छान तुमचा स्केल सांगा अहो मी कुठेही गातो नाही म्हणजे कुठल्याही स्वरात गातो बोलत्या थोडं हो अगदी थोडंच वाजवतो थोडं वाजवा हो हो अगदी थोडं वाजवतो त्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं गाण्याच्या मध्ये ते वाजवतात ते थोडं वाजव आला लक्षात थोडा म्हणतात तुझे बाबा आला लक्षात बरोबर आपण सुरुवात करूया बरं का कुठचं गाणं म्हणूया बघा आपण ते गाणं ना नेहमी गातात ते ते हरकत नाही वेळ म्हणून म्हणूया तुम्ही सगळ्यांनी मला मात्र साथ द्यायला पाहिजे बरं का राधिका तुम्ही म्हणशील ना तू पण म्हणशील क्या बात अम्मा अय्यो बोलते काय करतात ते अहो मी मारत नसतो कोणाला मी निरुपद्रवी प्राणी आहे मी वाजवणारच होतो हाच घाबरला चला करूया बरं का सुरुवात करूया बरं का हो ऐका किती गोड गातात तुमचा हसबंड किती गोड कसा असते त्यांचा गळा म्हणतात त्याला
किती गोड गळा असते त्यांचा. तुम्ही आमच्या फॅक्टरीच्या शेजारी या. तिथं एक कॅसेट कंपनी असतो. अहो त्याचं काय माहिती का इकडे तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे का हो? पोराचा 12वीचा अभ्यास चालू आहे आणि खरं तुमचे हे बिघाडे. अय्यो, तरी तुम्हाला मी सांगत होते, जो काही धिंगाणा घालायचा तो आपल्या घरात, पण ऐकाल तर ना. आम्हाला वाटलं वहिनी एकदा संध्याकाळी घरात येतो नाही येते. वहिनी संध्याकाळी घरात येते. पण मी म्हणते तुम्हाला हे ऐकू कसं गेलं? हे आमचं हे मम्मी समोरच्या फ्लॅटमध्ये ट्रान्सफर झाली आहे. थोपाट बंद कर तुझं. मम्मी मी काय केलं? तू का नाही सांगितलं? माझा अभ्यास चालू आहे, मला सुना करतो. इकडे कसा मी सुरुवात केली. अहो नाही आंटी, हा ते काका जात होते ना म्हणून अप्पाला पण शिव आला. अगं यशोदा सगळे जमले होते. हेगडे म्हणाले म्हणा एखाद्या गाणं म्हणून आम्ही आपलं केलं सुरुवात. नाही हो वहिनी, आम्ही फक्त ढोलकी सुरात कशी चढवायची हेच विचारायला आलो होतो. ते आणि नेमकं सुरुच केलं. मगाशी पेटी वाजवायला जशी साथ दिली तशी थोडी थाप मारायला दिली असते तर काय बिघडलं असतं का? मम्मी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मम्मी. चुप बस करत्या. ह्याच्या अभ्यासासाठी समोरची ब्रांच मागून घेतली. सगळ्या ऑफिसचा स्टाफ असं होता मला. म्हणाल्या कुठल्या बोर्डाची एक्झाम आहे? कमर्शियल बोर्डाची की ढोलकी बोर्डाची? जरूर. जाऊ दे ना. एवढं मनावर का लावून घ्यायचा? हे काय हे? जो काही घडा पडायचा तो आपल्या घरात. चला. श्याम, किरीटू, थांब ना गं. अजून खूप फुटक्या फुटकायचं असेल. आंटी मी गणित विचारायला आलो होती. अगं बाई, तूच मोठं गणित आहे जे सुटत नाहीयेस. मी गणित तर तुम्ही भूगोल. गणित शिकवतोस तू? मम्मी तुला सांगून येतो, उद्यापासून गणित शिकायला माझ्याकडे येऊ नकोस म्हणून. थांब तू थांब. आंटी रागावलाय, त्याला शांत कर. राधिकेला मी सांगून येतो. काय? हे की उद्यापासून गणित शिकायला तुझ्याकडे नाही माझ्याकडे ये म्हणून. राधिका अय्यो, कोण अगदी बापावर गेलाय की हो? म्हणजे यांनी पण मला असंच बोलावलं होतं घरी हा. गणित सोडवायला. मग मिळालं का तुम्हाला उत्तर? उत्तर हा. ते काय आत्ता गेलं. तुम्ही असे कशाला बसे तिकडे? तुम्हाला पण उद्योगाचं काहीच वाटत नाही का? अरे हे काय वय असते त्यांचं? म्हणजे काय? माफ करा वहिनी, पण तुमच्या इतकं 12वीचं टेन्शन नाही घेत आम्ही. अरे आम्हाला पण त्याला डॉक्टर करायचंय. नापास झाला तर बरं म्हणते मी. बापाच्या फॅक्टरीत तरी जाऊन बसेल. आणि मी काय म्हणतो, शाम ना मेरी नाही द्यावं वाटतं का? घेते मी टेन्शन त्याच्या 12वीचं. कारण त्यात अदल्या बदल्याने कोणाला कोणीही विचारत नाही. आणि त्याच्या बापाने कुठे फॅक्टरी नाही. तो जे काय करेल ना तो त्याच्या शिक्षणाच्या जोरावर, फक्त शिक्षणाच्या जोरावर. पण वहिनी, हे शिक्षण म्हणून मुलाची वाढ खुंटते असं नाही वाटत तुम्हाला? वाढ खुंटते? शिक्षणाने वाढ खुंटते? मग कशाने होते? पेटी आणि ढोलकी वाजवून? म्हणजे कलेला काहीच स्थान नाही म्हणतात की काय? आहे ना, स्थान आहे, पण मान कुठे? प्रत्येक जण काही झाकेरुसे बोलत नाही. आमचं यांचं ज्ञान वयाच्या 9व्या वर्षापासून पेटी वाजवतो. गाड्याच्या साथीला कुठे गेले? कोण 300 रुपये टेपत नाही त्याला. अगं आता आमचाच आळशीपणा थोडा आम्हाला नडला. केला असता थोडा रियाज, घेतली असते आणखी थोडी मेहनत तर. याच त्याची जबाबदारी आहे या पोरावरती. मी त्याच्या मानकुटीवर बसून अभ्यास करून घेते म्हणून पहिला तरी येतो. नाहीतर पेटी वाजवत बसले असता कुठे खाणं खेळ, कुठे क्रिकेट खेळ. हो, म्हणजे स्पोर्ट्सला सुद्धा तुमचा विरोध काय? नाही पेटी सर, माझा कशाला विरोध नाही. स्पोर्ट्स काय मी कलाकार, संपूर्ण झोकून देणंच महत्वाचं असतं. भीमसेन जोशीवाची जिद्द नसेल ना तर गाणं शिकवणारी माणसं. सचिन तेंडुलकर व्हायची महत्वाकांक्षा नसेल तर क्रिकेटच्या बंधात पडू नये. आणि अमिताभ बच्चनचे गुण अगदी बनवायचे नसतील तर सुपरस्टार होण्याची स्वप्न पाहू नये. अगं पण आता सगळेच कुठे भीमसेन जोशी आणि सचिन तेंडुलकर होतात? हा ज्याच्या त्याच्या नशिबावर अवलंबून असतं. नाही होत ना, म्हणून मी सतत त्याला सांगत असते, बाबाने अभ्यास कर रे बाबा, अभ्यास कर. कारण नशिबावर अवलंबून नसलेली किंवा नशीब बदलून टाकणारी ही एकच गोष्ट
विचारत नाही, कोणीही विचारत नाही त्यांना. 60% असू दे, 80% असू दे किंवा 90% असू दे, नोकरीच्या क्षेत्रात 7 घोडे 12%. पण माझा श्याम जर मेरिट मध्ये आला ना, तर शिवभारी पहिला किल्ला जिंकल्यावर जिजाईला जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आनंद मला होईल. आणि तो डॉक्टर झाला तर आग्र्याहून सुटका झाली असं समजेन मी, आणि MD झाला तर राज्याभिषेक. मिसेस हेगडे, प्रत्येक आई आपल्या शिवबाला सिंहासनावर बसलेला पाहण्यासाठी धडपडत असते. मी सुद्धा माझ्या शिवबाचा राज्याभिषेक होईपर्यंत सुखाने झोपणार नाही, यात माझे प्राण गेले तरी बेहत्तर. आनंद यशोदा प्रतिपादक अभ्यासाधिराज 12वी परीक्षार्थी श्यामकांत आनंदराव बोरकर मेरिट मध्ये येत आहेत. हो आणू बरं का? हा नको. हा बरं बघ, तुझ्या मम्मीला कळवलंस का? नाही. अरे मम्मीला फोन कर, ऑफिस मध्ये असेल, बरं वाटेल तिला. फोन कर. हा पण पप्पा, हा मम्मी चिडणार नाही ना? अरे काही चिडणार नाही, लाव तू फोन. हा ए श्याम 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 श्याम, थांब 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 थांब. अंकल तुम्ही आज घरीच आहात? हा अरे माझंच घर आहे की. नाही, मला वाटलं श्याम एकटेच असणार. असू दे असू दे, पप्पाला तू खूप आवडते. हो हो बाळा, मला तू फार आवडते. तुला मुलगी नाही ना? हो. मम्मीला कळवलंस का तू? तुला कळवतो. हा श्याम, तुला माहितीये तुझ्या मम्मीपेक्षा अंकल खूप चांगले आहेत. त्या दिवशी ना यांनी मला रिक्षाने शाळेत सोडलं. बस मध्ये गेले असतील. मम्मीला कळवतोस ना? मम्मी मारेल तुम्हाला. अरे गाढवा, रिक्षाने सोडलं ते नाही कळवायला सांगितलं तुला. तू सामाईच्या परीक्षेत पास झालं ते मम्मीला कळव. नाही नाही, घे ना. नको, मला आवडत नको, मी खाऊ. पेढे आणतो बरं का. हॅलो, मिसेस बोरकर आहेत का? हो बघा ना, तिथे काउंटरवर असतील. मग एक निरोप द्याल का? हो, माझा 6 महिन्याचा रिझल्ट आला, 90% मिळाले. थँक्यू. श्याम, 90%. कॉंग्रॅच्युलेशन्स. ए श्याम, मी तुला एक गोष्ट सांगायला विसरले. कसली? तो गुंडा आहे ना, तू मला पिक्चरला घेऊन जाणार आहे. आणि तू जाणार आहे? जावंच लागणार ना. का? त्याने ना माझ्याशी एक बेट लावली होती. कसली? तो मला म्हणाला की जर त्याला तुझ्यापेक्षा कमी पसंत मिळाले तर तो मला पिक्चरला घेऊन जाणार. आणि जास्त वेळ आली तर? मी घेऊन जाणार ना. अगं तू गुंडे
सिनेमाचा चॅप्टर आहे तो गटत आहे तुला. ए राधिका, मला वाटलं तू इथेच असणार म्हणून. चल बरोबर 8 वाजता आपले पिक्चर आहे. लव इन भेंडी बता. नवीन भेंडी होता 8 फिल्म आहे. तिकडे रे. तिला काय मामा म्हणतोस? सुंदर मध्ये यासाठीच असतात. पण तुला सांगितलं ना ती माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून. असं मग तिच्या तिकीटचे पैसे तू दे. हा काय का? अरे ती एकदम बावळट आहे. ती बघ असते बघ. काल तिला मी जागा दिली बसायला तर तिने एका म्हातारीला जागा दिली. मग त्याच्याबद्दल तू आता थिएटर मध्ये घेणार आहे? श्याम, गुंडू, तिथे काय बोलतात? गुपचूप गुपचूप इकडे या. काय नाही हा गुंडप्पा सांगत होता लव इन भेंडी बद्दल फार बोरिंग पिक्चर आहे म्हणून. असू दे, फुकट मिळणारी कोणती पण गोष्ट मला बोर करत नाही. ए राधिका, तू श्याम बरोबर जाणार का पिक्चरला? याच्या बरोबर हो? नको. माझ्या मम्मीला कळलं तर ती मला वॉशिंग मशीन मध्ये टाकेल. करेक्ट आहे. एवढी काय माझी मम्मी. बोला बोला बिंदास बोला. एवढी काय माझी मम्मी भयंकर नाही हा. काय बघा नाहीये? त्या दिवशी ना एका रिक्षावाल्याने तिला जागची जागी फिरवलं. त्याच्या एक कानपट्यात घेतली. तोच किती वेळ जागची जागी फिरत होता. अरे श्याम, अरे तुझी मम्मी येते रे. काय मस्करी करतोस पप्पा? अरे मस्करी नाही, मला खरंच येते तुझी मम्मी. मला कुठेतरी लपवा. मला कुठेतरी मला कुठेतरी लपवा. अगं तुला इथं मी पाहिलं ना तर मला जा घरातून काढून टाकेल. तुम्ही बाहेर जा ना. अरे बापाच्या सारे तुरे बोलू नये रे बा. तुम्हाला नाही हो. तुम्ही आज जा. राधिकाचा फोन कर. हा बरोबर. पोपळ काय? तुझी मम्मी जर मला जिन्यावर भेटली तर मी ढकलून देईन. शांत थांब. राधिकेला मी बाहेर काढतो. ये तू माझ्या मागे लप 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 लप. मस्करी करते का माझी? लपवू ना कुठेतरी. तू इथे लप. ये जा. मागे ना बेडा. वेळाच आहे. भाई साहब गोलमाल है. काय करतोस? स्टडी. अभ्यास करतो? कर बाबा कर. तुम्ही कुठे निघालात? आलो, आत्ता आलो. गेली का? कोण? आलीस का? हो आता आले. रिंदिंदा. आता आणि ढोलके वाजवू नका. अभ्यास करतोय ना तो. हो. काय रे गुंडप्पा, तू इथे उभा का ठोंब्यासारखा? मी त्याच्यावर सुपरविजन करतोय. का तुला 12वीची परीक्षा नाहीये? आहे ना, पण अम्मा मला म्हणाल्या अजून तू इथेच? कोण? अगं हा गुंडा. अरे गुंड्या, अजून तू इथेच? आता कसं जाणार? काय बडबडता तुम्ही? नाही ग, हा गुंड्या 12वीतून पहिलीतून मग नंतर मेरिट मध्ये आला आणि नंतर मग शर शांत उभे राहाल का? मग राहा. हो. त्याला डिस्टर्ब करू नका. अभ्यास करतोय ना, कर बाबा तू कर अभ्यास कर. आणि हो गुंडप्पा, तुला ती राधिका भेटली ना तर तिला सांग मी भेटायला बोलवलंय म्हणून. तुला का भेटायचं तिला? काही नाही रे, परवा तिला काय काय बोलली ना म्हणून माफी मागायची आहे तिची. तुला आवडत नाही ना ती? अरे आवडत नाही असं नाही रे, कधी येऊन तुला अभ्यासात डिस्टर्ब करते ना म्हणून डोकं फिरतं माझं. एरवी तशी चांगली आहे रे तू. आता काय झालं? हा काही नाही. उंदीर. अगं तू आणलंस का ते उंदराचं औषध? काय बडबडता तुम्ही? माझा लेंग्यात धेंग्यात तुझा पाय अडकला होता बरं का. सोड असू दे. जरा शांत उभा राहता का? हो. मग राहा. बरं. आणि हो गुंडप्पा, तुला ती रोज भेटत असेल ना? नाही. हो मम्मी हा गुंडप्पा खोटं बोलतोय. हो बोलला. हा माझा मित्र आहे ना, हा खोटं बोलतोय. हो हा माझा पुत्र आहे ना. नाही बोलत नाही मम्मी बोलत. हा गुंडप्पा तिला पाठीशी घालतोय. पाठीशी घालणं म्हणजे? ज्या तिला पिक्चरला घेऊन जाणार आहे. अच्छा, म्हणजे तिचे तिकीट तुझ्या पाठच्या रांगेत, म्हणजे पाठीशी. अच्छा. ही काय असायची पद्धत झाली? गुंडप्पा, राधिकेला सांग ना तिच्यासाठी मी छान ड्रेस आणलाय. छान आहे. कसं आहे? पण दुसरा कलर नाही मिळाला. दुसरा कलर होता पण दुकानवाली ना मला गुंडप्पा बाहेर आहे.
तेच मी बघते. आंटी तुम्ही माझ्याकडे मागे लागणार होतात ना. आता कंबरटात लाद घालते तुझ्या. गुंडप्पा बाहेर ये तू, बाहेर ये तू. तू कसा जातो बघते मी. सॉरी आंटी, सॉरी. गुंडप्पाला पाहिलंच का? या बघा गुंडप्पा तुमचा. वडती येतं मडती. आंटी आंटी राहून गेलं बोलती, आता ते बोलती मत. का हो, का मारता त्याला? अहो तुमचा मुलगा एका पोरीला घेऊन सिनेमाला चाललाय. सिनेमाला चाललाय? अम्मा जा जा, सांभाळून जा आणि सावकाश करी. बरं बरं. बाय आंटी. अहो तो एका पोरीला घेऊन सिनेमाला चाललाय, तुम्हाला काही वाटत नाही? अय्यो हेच तर वय असते. आता नाही जाणार तर केव्हा जाणार? तुमच्या मरू द्या. बोरकर वहिनी, किंवा त्या श्यामसाठी कोचिंग क्लासची चौकशी करून पाहिजे होती ना. मी तिकडे चौकशी करून आलोय. तर आपल्याला कधी जायचं त्यांच्याकडे? काही गरज नाही मला कोचिंग क्लासची. मी माझ्या मुलाला माझ्या हिमतीवर मेरिट मध्ये आणून दाखवेन. हो, त्याची पूर्ण तयारी मी केली आहे. कशी काय? दाखवते तुम्हाला. श्याम इकडे. हे बघ तुझी परीक्षेची पूर्ण तयारी. हा तुझा टाइम टेबल. सकाळी 4 वाजता उठून केमिस्ट्रीचे फॉर्म्युला पाठ करणे. का? कारण सकाळी मेंदू फ्रेश असतो म्हणून. 5 वाजता फिजिक्स. 6 वाजता अंजगोळीला जाणे. 6 वाजून 5 मिनिटांनी अंग पुसून बाहेर येणे. अंघोळीच्या वेळी सहस्रनामा ऐवजी गणिताचे नियम घोकणे. 6:30 वाजता बदाम टाकलेलं दूध. 8 वाजता इंग्लिशचा अभ्यास. कारण तू बॉम्बे टाइम्स नाही वाचणे. पण कारण तू त्यातलं फक्त बॉम्बे टाइम्सच बघतो. 9 वाजता डोक्यावर ब्राह्मी तेल थापून डाव्या हाताने मॉलिश करणे. आता डाव्या हातानेच का? कारण उजव्या हातात तू कॉम्पोजिशन लिहित असशील. अय्यो तुम्ही तर प्रत्येक तासाचं बारीक बारीक लिहिलं की हो. हो हो. मी काय म्हणतो वहिनी, हे सगळं प्रत्येक तासात लक्षात कसं ठेवायचं? हो थांबा दाखवते तुम्हाला. त्याची पण योजना केली आहे मी. हे बघा, हे बघा. काय प्रकार आहे? अरे तिची काय योजना ते ऐकून तरी घेऊया आधी. अय्यो इतकी घड्याळ 12वी नंतर काय दुकान बिकान काढणार की काय हो? नाही, दाखवते तुम्हाला. हे बघा. श्याम व्यायाम करायची वेळ झाली. श्याम व्यायाम करायची वेळ झाली. श्याम बदामाचं दूध प्यायची वेळ झाली. श्याम सायन्सचे फॉर्म्युले पाठ करायची वेळ झाली. श्याम सायन्सचे फॉर्म्युले पाठ करायची वेळ झाली. श्याम मॅथ्स करायची वेळ झाली. श्याम मॅथ्स करायची वेळ झाली. प्रत्येक आवाज तुमचाच की हो? हो, या प्रत्येक घड्याळात मी माझा आवाज रेकॉर्ड करून ठेवलाय. रेकॉर्डर म्हणजे? हो हो. सगळी श्याम लक्ष कुठे आहे? गप्पा मारू नको. श्याम हे बघा. बदामाचं दूध सायन्सचे फॉर्म्युले पाठ. मॅथ्स करायची वेळ झाली. बदामाचं दूध सायन्सचे फॉर्म्युले पाठ करायची वेळ झाली.
रात्रभर तू जागाच आहेस की काय श्री बाळा? गेले वर्षभर मी जागाच आहे हो पप्पा. 12वीत गेल्यापासून झोपलोच नाहीये. बिछाण्यात पडलो तर मन पडपडते आणि डोळे मिटले तर मम्मी समोर येते. या बाबतीत मी अगदी तुझ्यावर गेलोय रे बाळा. का? तुमची पण मम्मी तुमच्या डोळ्यासमोर येते? अरे माझी मम्मी माझ्या डोळ्यासमोर कशाला येईल? तुझी मम्मी माझ्या डोळ्यासमोर येते. त्याचं कारण? उमटतो एखाद्याचा खोलवर ठसा त्याच्या अंतर्मनावर. हे बघ, अरे आजपासून तुझी परीक्षा सुरू होते ना? हा, मग बसलास का असा? हे बघ, उठ उठ पाहू तर उठ पाहू. पप्पा, मम्मीला जर समजलं ना तर मम्मी उखाळ्यात घालून मारेल चिऱ्या बाळासारखं. हे बघ, काय नाही, तू जरा उठ पाहू. हे बघ, आणि जाऊन थोडा वेळ तिकडे जाऊन उठ उठ मी सांगतो ना, आणि जाऊन थोडा वेळ झोप पाहू जरा. पप्पा नको, मम्मीला जर समजलं ना तर तुम्हाला उंबरट्यात आडवा पाडून पोट फाडेल अर्शियासारखं. हे बघ, तुम्हाला आज जास्तच थोडे पुराणातले दाखले द्यायला लागले. तू एक काम कर, उठ उठ. हे बघ, अरे आजपासून तुझी परीक्षा सुरू होते ना. हा, मला सांग, अरे रात्रभर तू असा अभ्यास केला आणि उद्या सकाळी जर पेपरला गेला आणि तिथे जर तुला काही आठवलं नाही तर उपयोग आहे का त्या परीक्षेचा किंवा अभ्यासाचा? तर उठ उठ, तू उठ, तू जाऊन माझ्या जागेवर थोड्या वेळ जाऊन झोप जा. तू हे बघ, तुझा मेंदू थोडा फ्रेश होईल, तुला बरा वाटेल. जा, जाऊन झोप जा. हे बघ, तू माझं ऐकणार नाहीस का? तू जाऊन थोडा वेळ झोप. मग मी आली तर मी काय ते नंतर बघेन. आणि हे बघ, एक काम कर, तू असं कर, हे काढ पाहू जरा, आणि नंतर मग हे काढ. पप्पा, अरे मीरा, लाजतोस काय? तुला आठवत नाही का? पण तू छोटा होता, मी तुला आंघोळ घालत होतो आणि तू उड्या मारायचा. हे बघ, ते काही नाही, तुझी मम्मी यायच्या अगोदर जाऊन थोडा वेळ झोप जा. हे बघ, थोडा वेळ आराम कर. 1-2 तास झोपलास की तुला जरा फ्रेश वाटेल. तू तिकडे सांगतो, लवकर काढ काढ, लवकर काढ, लवकर काढ. घे घे, लवकर लवकर, चल चल चल, लवकर लवकर घ्या घ्या घ्या. अरे गाढवा, पायात घालायचा नाही, तो अंगात घालायचा. लवकर घाल. श्याम, जरा लवकर रे बाबा. पप्पा केवढा लांब हा. हे बघ, हे बघ, होईल होईल. शाबास शाबास, जा जा जा, आणि थोड्या वेळ जाऊन झोप. हा, मी तुझ्या जागेवर बसतो. हा, म्हणजे हे बघ, झोपणार तू, तुझ्या जागेवर बसणार मी. तू अभ्यास करतो असं नाटक करतो मी. जा जा, जाऊन थोडं. अरे पप्पा, मम्मीला समजलं तर? हे बघ, काही समजणार नाही. तू जाऊन थोडं झोप म्हटलं ना की यायच्या अगोदर तू. अरे बाबा, 2 तास म्हणजे 2 तासात उठ रे बाबा, नाही तर मला आयुष्यातून उठवशील. हा, अरे पुस्तक आहे, पुस्तके घेऊन झोपतोयस का? अरे बापरे, किती जड रे तुझी पुस्तकं. लवकर उठ रे बाबा, नाही तर मला उठवशील. अलार्म माझ्याबरोबर उठलाच ना रे बाबा. खरं तर मॅथ्स करायला हवंस तू. काय करतोस? मॅथ्स करतोस ना? कर बाबा कर. अजून दूध गरम करायचंय. खरं तर ही जबाबदारी ना तुझ्या पप्पांची आहे. 1 नंबरचा आळशी माणूस. कसा पसरलेत बघ. तुझ्या आजीने ना त्याला डोक्यावर चढवून ठेवलं होतं. परिणाम काय झाला? त्या बडवत बसल्यात कपाळ आणि हे बडवत बसले ढोलकी. श्याम श्याम श्याम. अय्या, श्याम, काय आहे?
अहो त्याचं कारण आहे त्याची परीक्षा असल्यामुळे माझ्या जागेवर तो झोपलाय हो आणि त्याच्या जागेवर थोडा मी अभ्यास करायला इकडे बसलोय आणि यशोदाला यातलं काही माहित नाही. चला म्हणजे त्या निमित्तानं तुमचा पण होऊन जाईल. काय ते अभ्यास म्हणतो मी. हा बरं 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 मग बसणार का कुठे अय्यो त्याला नाही एक्झामला म्हणतो मी. हो 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 बरं बरं बरं. अहो हे इकडे मी काय म्हणतो हो इकडे अहो ऐकता ना अहो तुम्ही एवढे लकी कसे हो काही म्हणजे तुमच्या मुलांनी सुद्धा असं जागरण केलं होतं का हो कधी? हे कसलं जागरण करते आमच्या अगोदर झोपते आणि आमच्या नंतर उठते. वा 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 फार तुम्ही लकी आहात बुवा. अहो तुमचा मुलगा एवढा हुशार कसा हो तुमचा असून सुद्धा? वरकर आयुष्यातले सगळेच पेपर सोपे नसतात. आमच्या वडिलांनी नालायक समजा मला घराबाहेर ढकलून दिला होता की हा पण मी आज झाले का फॅक्टरीचा मालक आणि ते बसले पेन्शनवर. जरा ते उरलेलं जरा मैदानात जाऊन करा ना. ती आली तर मला पेन्शन मध्ये काढेल. म्हणतो चला 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 वरकर श्याम 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 चला चला येणार का? हो बघूया बघूया चला चला चला. घट्टर हे घे घट्ट धर. चंगळ मंगळ करू नकोस. गेली 6 महिने बदामाचा दूध पितोस म्हणून कसा बघ हट्टा कट्टा झालायस. वरून तर डोकं अगदी बापावरतीच गेलास. अरे घोड्या टक्कल पडायला लागली बघ तुला. थांब ब्राह्मी तेल घालते तुझ्या डोक्यावर. सांगते श्याम 15 वर्ष अगोदर तुझ्या पप्पांच्या डोक्यावरती तेल घालताना वाटायचं ना असं वाटायला लागलं बघ. नशीब रे बाबा बाहेरूनच गेलाय. आतून गेला असतास जर मेरिटची गोष्ट सोडत साधा पास सुद्धा झाला नसता. झालं का पिऊन? दे बाबा दे. अरे काय रे सगळं तर असंच नाही रे. नंतर पिशील. पी बाबा पी. चल शीर्षासन करून घे. काय रे आज जमत नाही का तुला? टेन्शन आलं असेल अभ्यासाचं. टेन्शन घेऊ नको रे राजा. सगळा अभ्यास झालाय तुझा. सोपे जातील तुझे पेपर. आता आणि कोणाचा फोन आला? हेगडे असेल मॉर्निंग वॉक साठी. काय रे ती जगदंबा आली की काय तुला बघायला? श्याम तू ना एक काम कर. तुझ्या 12वीच्या परीक्षेनंतर ना तुझ्या मम्मीला एखाद्या अभयारण्यात जाऊन सोडून ये. हो का? काय होईल तिथले सगळे वाघ थोडे दिवस बाहेर येणार नाही. हो 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 हो. हॅलो श्याम तुझ्या आवाजाला काय झालं? एक कार्टे तू माझ्या घरात पाऊल ठेव. तुझी तंगडी तोडून हातात देते बघ तुझ्या. हॅलो हॅलो आई रॉंग नंबर लागला वाटतं. हो हो रंग नंबर बोलते कार्टी. काय रे ती अवदसा मला अभयारण्यात देऊन सोड म्हणते आणि ऐकून घेतोस तिचं? थांब तुझी आज 12वीची परीक्षा आहे म्हणून वाचवलास तू. तुझी 12वीची परीक्षा होऊ दे कशी चंपी करते बघ तुझी. ती अवदसा मला अभयारण्यात नेऊन सोड म्हणतो आणि ही हा ऐकून कार्टा घेतो तिचं. किती वेळा सांगितलं? अरे तू हा कोण? तुम्ही पळू नका तुम्ही. पळू नका. तू पळू नकोस. पळू नकोस. पळू नकोस तू. आलो आलो
या 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 या. अय्यो श्याम परीक्षा केंद्रावर गेला की हो? छे हो, तू काय अजून आतमध्ये तयारी करतोय? या या. श्यामच्या मम्मी कुठे आहेत? मला त्यांना विश करायचंय. श्यामच्या मम्मीला? अहो पण परीक्षा श्यामची आणि मम्मीला विश करायचंय? अय्यो पोरगा जेव्हा 12वीला असतो ना तेव्हा पोराला नाही त्याच्या मम्मीला विश करायचं. अच्छा, म्हणजे गुंडाप्पाची परीक्षा म्हणजे तुम्हाला विश करायचं. हा बघ आला श्याम आला. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. अय्यो त्याचे डोळे एवढे लाल कसे? जागरण हो जागरण. झोप कुठे आहे लेकराला? दिवसभर अभ्यास 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 आणि रात्र झाली की स्टडी स्टडी स्टडी. परीक्षा केंद्रावर जाऊन झोपणार नाही हो. छे हो. अहो त्याच्या मम्मीने त्याच्याकडून एवढी अशी काही दणदणीत तयारी करून घेतली की हा मुलगा अक्षरशः झोपेत सुद्धा पेपर देईल. माहिती आहे का? अय्यो काय बोलतात तुम्ही? काय बोलताय? पाहायचंय तुम्हाला? श्याम मला फिजिक्स, श्याम बायोलॉजी, श्याम मॅथ्स, श्याम केमिस्ट्री. ग्रेट यो. बोलतो श्याम मी बोरकर 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 ढोलकीचा राजा. या या हिरे सर या 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 या. ऑल द बेस्ट श्याम. ऑल द बेस्ट. तुला पण गुंडप्पा ऑल द बेस्ट. चला परीक्षा केंद्रावर जाऊया ना? जाऊया जाऊया. हो पण हो हे मी काय म्हणतो आपल्याला एक रिक्षा पुरायची नाही. हो 2-2 लागतील. रिक्षा कशाला? आमची गाडी आहे की गुंड्या गाडी काय म्हणजे गुंडप्पा गाडी चालवणार? अय्यो वयाच्या 9व्या वर्षापासून आमचा गुंडप्पा गाडी चालवतो. मला अजून साधी सायकल चालवता येत नाही. अरे सायकल काय घेऊन बसलास? मेरिट मध्ये आला ना तर ड्रायव्हर सकट गाडी घेशील बघ तू. असं मग मी माझा अर्ज आजच देऊन टाकतो. अय्यो मग आमची गाडी कोण चालवणार की रे? चला 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 परीक्षेत. मी आत येऊ का यशोदा आंटी? ये बाई ये. अजून जागा आहे पुढे ये. मी श्यामला विश करायला आले होती. करू? थँक्यू. बेस्ट ऑफ लक श्याम. मला पण. असू दे. थँक्यू. पेपर चांगले सोडव हा आणि मेरिट मध्ये येऊन दाखव हा. अगं बाई त्याचा हात सोडशील तर तो येईल ना मेरिट मध्ये. चला 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 परीक्षा जाऊया आपण. चला अहो थांबा निघता कुठे? मला बघू दे बॅगेत काय आहे नाही ते. अगं केली असेल का त्याने सारी तयारी? पेन्सिल रबर आहे, सगळं घेतलंय. पॅड आहे आणि आयडी कार्ड काय मम्मी? रुमाल रुमाल 2 घेतले. 2 कशाला? एक घाम पुसायला दुसरं डोळे पुसायला. बघा कसा बोलतोय तो. आणि सगळं घेतलंस का? हो, मम्मी. घेतले हे घेतले. एक मिनिट बिकुटी. आता काय करतेस तू यशोदा? हा घे घे. ही खिशात ठेव. आणि हे बघ श्याम सगळं पेपर अगोदर वाचून चला, द्यायचा. चला. सोपे प्रश्न अगोदर सोडायचे आणि सांगितलंय तुला राज्यांनी सगळं. हो चल. अगं कळेल का काय एवढी काळजी करतेस यशोदा? चल मला चल चल चल. हो मम्मी. आणि हे बघ श्याम हे बघ रे श्याम. फास्ट की फास्ट. हे श्याम पेपर सोडवायचे खाली करू नकोस. सोपे प्रश्न अगोदर सोडव. हा सांगितलंय. ऑल द बेस्ट. हो मम्मी. अगं बाई मी उभी का राहिली इथे? मला नवस करायचंय. आई अंबादेवी, महालक्ष्मी, थांबून नका. सिद्धिविनायका देवा माझ्या श्यामचे सगळे पेपर सोपे जाऊ दे रे. जर माझा श्याम मेरिट मध्ये आला ना तर पायात चप्पल न घालता उलट्या पावलाने तुमच्या दर्शनाला येईल. वाटेत फक्त उघडे भटार ठेवू नका म्हणजे झालं.
परीक्षेचे दिवस सरुनी गीत उषटकाल हा गीत रिझल्ट आज हा रे मला वाटलं आमची ही झाली की काय तुम्हाला एवढा सुट्टीच्या दिवसात पण रियाज करायला अडचण का? तुम्हाला सांगतो इकडे सुट्टीचं माझं लक्षातच आलं नाही हो पण तुम्हाला सांगतो इकडे त्या दिवसाची आठवण झाली की माझ्या मनात अगदी धडकी भरते हो अहो मी येणार या कल्पनेलाच माझे वाजत असलेले सगळे वाद्य हळूहळू बंद पडायला लागले आहेत एकदम. मला सांगा तुमचा श्याम केला का रिझल्ट आणायला? नाही अहो तो आतमध्ये अजूनपर्यंत तो गेला नाही रिझल्ट उद्या नाही ना. हो आमचा श्याम गेला की रिझल्ट लागला बोर्डावर असं म्हणतात. काय पाठवत त्याला? नाही मी काय म्हणतो रिझल्ट उद्या नाही ना आपण उद्याचं मला आजच कशाला ओढून आणताय तुम्ही? पण रिझल्ट लागला आपल्याला बघायला काय अय्यो 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 कुठे गेलात कुठे गेलात? काय झालं? पेढे आणा पेढे आणा. आपला गुंडप्पा मेरिट मध्ये आला. आपला गुंडप्पा मेरिट मध्ये आला. वा 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 हेगडे वा 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 अहो अभिनंदन तुमचं अभिनंदन अभिनंदन. अहो मेरिट मध्ये आला तुमचा मुलगा. अहो मग आम्हाला तुम्हाला बसतो एकदा बसतो पण मी काय म्हणतो हा मुलगा एक्झाम कधी बसतो अभ्यास कधी करतो आणि मेरिट मध्ये कधी येतो काय कळत नाही. आमचा श्याम गेला का रिझल्ट आणायला? अगं तो काय अजून वर आहे तयारी करतोय? अजून गेला नाही? नाही. काय करतो तो? श्याम श्याम अप्पा अम्मा श्याम रिझल्ट आणलास? रिझल्ट आणलास? किती मिळाले? 94.5 94.5%. हो तरी चांगले मिळाले ना तयारीच्या मनाने? अय्यो तो मेरिट मध्ये आलाय आमचा गुंडप्पा. हो रे असं म्हणतात. कोण म्हणतात? मित्र म्हणतात. म्हणजे अजून कळायचंय का? हो प्रिन्सिपलचा फोन आला होता. आमचा गुंडप्पा मेरिट मध्ये 20वा आला. आपल्याला कोणाचा फोन आला होता का? हो मला आला होता ना एक फोन. हो कोणाचा? अगं एका कॅसेट कंपनीतून मला एक फोन आला होता. तो नाही हो म्हणत मी. श्यामला कोणाचा फोन आला होता का? अगं तूच नाही का थोड्या वेळापूर्वी केला? काय रे रिझल्ट आणलास तू? का नाही केलास रिझल्ट आणायला? तुला सांगून गेलेली ना मी. चल मी येते तुझ्या बरोबर. नको मम्मी का रे? मला माहितीये माझा रिझल्ट काय. माहितीये तुला रिझल्ट? बघ सांग ना किती % मिळाले? कमी मिळालेत का? अरे बोल ना. मी नापास झालोय. काय फसवतोस ना तू? फसवतोस ना? रोज मला येऊन सांगत होता चांगले पेपर गेले चांगले पेपर गेले चांगले पेपर गेले म्हणून. खोटं म्हणत होतो. काय मी खोटं बोलत होतो. खोटं बोलत होतो मम्मी. परत पेपर लिहायला घेतला या विचाराने रडू यायची. या 12वीच्या परीक्षेत माझं बालपण संपणार आहे. अभ्यासाने केजी पासून आतापर्यंत मला माझं बालपण कधी एन्जॉय करू दिलं नाही. कधी खेळायला जाऊ दिलं नाही. कधी गाणं शिकू दिलं नाही. कधी कविता करू दिलं नाही की मला स्वतः चित्र काढू दिलं नाही. मम्मी उद्या मी खूप मोठा डॉक्टर आहे. खोऱ्याने पैसे उडी नळ्याची सुट्टी आता मित्रांबरोबर पागळण्यात कधीच शक्य होणार नाही. त्या दर्यापुराचं रुमाला सुकट भटकणं किल्ले बघणं पावसात धबधब्याखाली मला सोबत दिसलं तर मला कधीच शक्य होणार नाही. विचाराने त्या विचाराने परीक्षा केंद्रात राहून राहून उंकी येत होती. पेपर कधी मिळायचं मी ते काय लिहायचो आणि तो सुपरवायझर कधी घेऊन जायचा मला काही कळतच नव्हतं का. मम्मी मी नापास झालोय. मम्मी मी नापास झालोय. यशोदा 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 यशोदा
यशोदा यशोदा काय होते तुला यशोदा 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 तोंड कशी पडलंस रे कळतात तोंड कशी पडलंस बाहेर कुठे तोंड टाकवायला जागा ठेवली नाही याने किल्ले बघायला जा धबधब्याखाली जा अरे तुलाच तर तुझ्या पायावरती उभा करायला तडपडत होते ना रे मी आज सांगतोय मला त्याचं बालपण हरवलं म्हणे शिक्षण पूर्ण करून तू मेडिकलला गेला असतास तुझं बालपण मी गुंजारात बसले असते रे मांडीवरती घेऊन हा सांगतोय मला याला पिकनिकला जायला मिळालं नाही मला माझ्या बँकेकडून दरवर्षी लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन मिळतं गेल्या 12 वर्षात आम्ही कुठेही गेलो नाही याचं काही नाही त्याला आणि आज हा मला सांगतो बालपण हरवलं हो रे तुझं बालपण हरवलं का रे आमचं तरुणपण नाही का रे हरवलं तुझ्या या शिक्षणामुळे तुझ्यासाठी 2दा मी KG पासून 12वी पर्यंतचा अभ्यास केला आमचं सगळं सेविंग तुझ्या पुस्तक फी ट्युशन याच्यामध्ये संपलं आणि आज हा मला सांगतोय बालपण हरवलं आता तू जर चांगल्या मार्गाने पास होऊन मेडिकलला गेला असतास ना तो सुद्धा अभ्यास करायची तयारी होती रे माझी तयारी होती आंटी 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 श्याम आहे ना माहितीये मला तो नापास झालाय तो हो नाही तो 12वीच्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात पहिला आला आहे काय सांगते हो खरंच हो त्याच्या शाळेचे प्रिन्सिपल आहे ना जोसेफ पावसकर ते मला खाली भेटले ते येत आहेत येत आहे प्रिन्सिपल साहेब येतात नमस्कार मी वाईस प्रिन्सिपल जोसेफ पावसकर श्याम तुला हार्दिक अभिनंदन कारण यंदाच्या 12वीच्या परीक्षेत तू 97.5% मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात पहिला आलाय सर हे कसं शक्य आहे त्याने आत्ताच सांगितलं मी काहीच पेपरात लिहिलं नाही म्हणून ह्याने जितकं लिहिलं तितकं कोणीही लिहिलं नाही ते सर्व सगळीकडे फिरत असतात ह्यांच्या कॉलेजचा सुपरवायझर सांगत होता की श्याम एखादा रॉबर्ट सारखा पेपर लिहित होता काय रे का खोटं बोललास तू नापास झालो म्हणून मम्मी खोटं नाही बोललो मलाच माहिती पेपर कसं लिहिलंय मी सांगतो शांत पेपर कसे लिहिले असतील त्या दिवशी तुम्ही पाहिलं ना हो हो तो सगळं काही झोपेत बोलत होता हो मला वाटतं ते काय सगळं पेपर मध्ये लिहून खरंच टाकलं खरं त्याच्या मम्मीने त्याच्याकडे अशी काही दणदणीत तयारी करून घेतली होती की एखादा रॉबर्ट प्रमाणे तो पेपर बडबडत होता पाहायचाय तुम्हाला श्याम श्याम फिजिक्स श्याम बायोलॉजी श्याम श्याम मॅथ्स श्याम श्याम केमिस्ट्री कॉंग्रॅच्युलेशन श्याम आमच्या सोसायटीतर्फे हे तुला 1 लाखाचं बक्षीस अभिनंदन आमच्या प्रिन्सिपलने तुझ्यासाठी मुद्दाम पाठवला आहे 1 मिनिट प्रिन्सिपलनी श्यामसाठी जे अभिनंदन पत्र पाठवलंय ते मी आता तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे श्याम बोरकर आम्हा तुझा अभिमान वाटत आहे की आकाशाच्या बापामुळे तुला हे नेत्रदीपक यश प्राप्त झालं आहे नाही सर आकाशाच्या बापामुळे नाही तर या जमिनीवरच्या आईमुळे मला हे यश मिळालं मम्मी तू जरी स्वप्न पाहिलं नसतं तर मी मेरिट मध्ये कधी चालू नसतो ग बघा कसा रडतोय तो आता मम्मी मगाशी जे काय बोललो ते विसरून जा श्याम
उद्या संध्याकाळी तुला कॉलेजवर यायचं आहे. कळलं? मिस्टर आणि मिसेस बोरकर तुम्ही यायचं आहे. कारण दूरदर्शनवाले याला कव्हर करण्यासाठी येत आहे. म्हणजे दूरदर्शनवाले ह्याला झाकून टाकणार आहे? हो तसा नव्हे, ह्याची इंटरव्ह्यू घेण्यासाठी. मी सांगितलं नव्हतं का तुम्हाला? छान छान छान. ओके श्याम, गॉड ब्लेस यू. अगदी धडकीच घेतली तू माझी. हा व्हेरी गुड. मी काय सांगितलं होतं तुझी गर्लफ्रेंड परत करेल म्हणून ना. ती बघ आंटी मी श्यामला पिक्चरला घेऊन जाऊ. अगं कधी नव्हे ते आज चांगली बातमी आणलीस तू. जा जा घेऊन जा. आणि श्याम येताना 2-4 कॉलेज मधून मेडिकल कॉलेज मधून फॉर्म्स घेऊन ये. यशोदा नको नको आज नको. जा एन्जॉय कर.